नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो। आजचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भरलेला आहे। तर मित्रांनो, आपण आता शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी गायींच्या माहिती घेणार आहोत। तशाच पद्धतीनं टॉपच्या गायी असतील, पहिल्यारो गायी असतील किंवा पार्ट्या गायी असतील, सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, जर कुणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच अशा सांगोला बाजारातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तशाच पद्धतीनं मित्रांनो, आपण शेतकऱ्याच्या गोट्यावरती जाऊन सर्व प्रकारची माहिती, त्यांच्या अडचणी, त्यांना गोपालन करत असताना ज्या काही अडचणी येत असतात त्या संदर्भात सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्याचं काम करत असतो। तर मित्रांनो, जर आपली माहिती आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो, आपण डायरेक्ट शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ। नमस्कार दादा। नमस्कार। तुमच्याकडली आहे गाई? हा, विकले का विकायची अजून? विकली। कितीला झाला व्यवहारीचा? 35ला। 35ला। तर मित्रांनो, बाजारातील पहिला त्या ठिकाणी व्यवहार आहे। 35,000ला ही गाय दिलेली बघू शकता। मामा, काय परिस्थिती आहे गायची? किती वेळ येतात जाई? पहिला राहायचं उसं पहिला रू 4 दात आहे काय? मित्रांनो बघू शकताय, पहिला रू 4 दात त्या ठिकाणी आहे। किती चालेल दुधाला? दोन्ही टायमाला 12 लिटर आहे। 12 लिटर चालेल काय? म्हणजे आता पिळतंय तेवढं? पिळतोय। किती दिवस झाले ही खाली होऊन? अरे होऊन झाले, 1 महिनाभर झाले। महिनाभर झाले। कितीला झाला म्हणलं व्यवहार? 35ला। 35ला। कुठं दिली मामा? कुठं दिली? तिथेच दिली गावात, तांदळवाडी। तांदळवाडी दिली काय? बरं, बघू शकता मित्रांनो, ही कुठल्या ब्रेडचा हो? कुठल्या ब्रेडचा ही? ही F1 मध्ये येतोय। या फोन मधला आहे काय? बरं बरं। त्याला कुठलं भरवलं होती? पाड जरा वेगळं दिसायला लागले। हा, गिर मध्ये भरवलं होतो। गिर मध्ये भरवले काय? मित्रांनो बघू शकता, या फोनला ग्रीड क्रॉस त्या ठिकाणी भरवून या ठिकाणी पिल्लू तयार झालेला आहे। दार काढली नव्हती काय मामा सकाळी? नव्हती काढली सकाळी। बरोबर। तर मित्रांनो, दूध गाईचं त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी गळायला लागले। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. बापू दिगंबर गायकवाड, हां, शिंगोरने। आणि मोबाईल नंबर? 99 22 56 39 36। ठीक आहे। नमस्कार दादा। नमस्कार। तुमच्याकडले आहे काय? हा, बरं, किती वेळ येतात आई? दुसऱ्यांदा। पोटाला दुसरा आहे काय? हा, मित्रांनो बघू शकताय, दुसऱ्या वेताची गाय आपण त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत। कास वगैरे गायची बघू शकताय, कासला वगैरे कसं लागले बघा मित्रांनो। किती सांगता किंमत? तिथे 1 लाख। 1 लाख रुपये। बरं मित्रांनो, 1 लाख किंमत सांगितलेली आहे। दाताला कसे म्हणला? जुळलीच आता कडे जाते, पण जुळलीच। बरं, दुधाला किती चालेल आता? दुधाला पहिल्यांदा चालली 8 लिटर। 8 लिटर। 15 दिवस टायमिंग आहे। 15 दिवस अजून कच्चे गाय। दादा, व्यवहारला बसलो कितीपर्यंत होईल? आता काय तसं सांगायचं, 85 वरच। 85 प्लस आलं तर सोडा येईल। तर आजचा बाजार कसा आहे? घेणाऱ्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्यासाठी? घेणाऱ्यासाठी चांगला आहे। घेणाऱ्यासाठी चांगला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की घेणाऱ्यासाठी आजचा बाजार चांगला आहे। तर जर का आपल्याला अशा पद्धती या गाई लागली तर यांना संपर्क करू शकता। यांचं नाव आणि मोबाईल नंबर आपण देणार आहोत। नाव आणि मोबाईल नंबर सांगा. ज्योतिबा खंडागळे, हां, शिंगोर्णी गाव, 86 98 97 51 67। ठीक आहे। नमस्कार दादा। नमस्कार। तुमच्याकडली आहे गाय? हा, मित्रांनो, गाय बघू शकता त्या ठिकाणी टॉप क्वालिटीचं कालवड आहे मित्रांनो। किती वेळ येतो दादा? पहिला राय, पहिला रू त्या ठिकाणी। दाताला कसं आहे? 2 दात। 2 दात कालवड आहे मित्रांनो। अगदी ठेप्याला कासाला कसं लागले बघा मित्रांनो। अतिशय चांगल्या क्वालिटीचं कालवड आहे। काय सांगता किंमत? किंमत 170 सांगतोय। 1,70,000 मालकाने किंमत सांगितली मित्रांनो। बघू शकताय कास वगैरे। सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किमती वेगळ्या असतात, व्यवहाराला बसल्यावर त्या ठिकाणी कमी जास्त करून दिलं जाते मित्रांनो। दादा, कितीपर्यंत होईल फायनल व्यवहारला? फायनल 31 पर्यंत। 31ला सोडा येईल। हा, बरं बरं। दाताला 2 दाता म्हणलं? 2 दात। बरं बरं, चालतं। किती काय आणल्या होत्या आपण? 4 गाय आणल्या। 4। किती विकले दादा? 3 विकल्या, 1 राहिली। एकच राहिले। बरोबर। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की. रणजित लक्ष्मण बुसारे, राहणार धानोरे। हा, 99 22 59 21 06। दादा आपल्याकडे काय बोलीत गाय मिळते त्या? काय काय बोलीत गाय? सगळ्या अंग सड भांड सगळ्या बोलीत गाय आपल्याकडे भेट। बरं, जर मित्रांनो आपल्याला गाय लागल्या तर यांच्याकडे टॉप क्वालिटी या गाय भेटत असतात। तर कुणाला लागली तर आत्ता नंबर सांगितला, त्या नंबरवरती संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय। जर का काय समजा अडचण आली तर त्या ठिकाणी हे सड अंग आणि सगळ्या बोलीत आपली दावा नसते जर बाजार जर बाजार यांची दावा नसते मित्रांनो। जर कुणाला लागले तर नक्की संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय। धन्यवाद दादा। नमस्कार दादा।
नमस्कार. काय सांगता किंमत? किंमत जी 1.35 सांगतोय. 1,35,000. मित्रांनो गाय बघू शकताय किती वेळ येतात आई? पहिला रोय 2 दात. पहिला 2 दात कालवड आहे मित्रांनो. कासला वगैरे पिठी कास लागले मित्रांनो. अतिशय 4 सडात वगैरे अंतर बघू शकताय. चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी कालवड आहे बघू शकताय. दादा किती आलं तर सोडायचं? 21 आलं तर सोडू घे. 21 आला सोडाय. त्या ठिकाणी बघू शकता 1,20,000 आलं तर सोडाय असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो. बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं येत होतं की टॉपच्या गायी कव्हर करा. त्यांच्यासाठी आपण टॉपच्या गायी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. गाय त्या ठिकाणी शरीरानं वगैरे सुदृढ आहे. आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहे. जर कोणाला लागली तर संपर्क साधून त्या ठिकाणी कलेक्ट करू शकताय. दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. अजित सावंत. हां मोबाईल नंबर 9503 911382. ठीक आहे. तर मित्रांनो कोणाला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी घेऊ शकताय. कास वगैरे अगदी चांगली आहे मित्रांनो. या गायची पेटी कासाचं कालवड आहे. किती गाय आणले होते दादा? 7 गाई होती, 2 राहिलेत. 2 राहिल्या काय? बरं कसा आहे आजचा बाजार? बाजार घेणाऱ्यासाठी चांगला आहे. चांगला आहे का? बरं बरं. तिला कितीपर्यंत मागणी होते? हिला 1.10 पर्यंत चालू आहे अजून. 1.10 सोडायची 1.15 1.20 ला सोडायची. 1,15,000-1,20,000 आला सोडाय. मित्रांनो पॅचला वगैरे 1 नंबर पाडे. त्या ठिकाणी जर कोणाला लागल्या तर गाय यांच्याकडनं घेऊ शकता तुम्ही. नमस्कार मामा. नमस्कार. तुमच्याकडली आहे काय? हो. बरं किती वेळ येतात आई? तिसऱ्या. आता पोटातलं तिसरा आहे काय? हो तिसरा आहे. किती दिवस बाकी येईल? तिला 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस. तर मित्रांनो बघू शकताय 15 दिवस बाकी येईला गाई आपण फिरून कास वगैरे दाखवणार आहोत. तर 15 दिवसाची कच्ची गाय आहे. काय सांगता किंमत? तिची 70,000 रुपये. 17,000. हां. बरं किती आलं तर सोडाय फायनल? 60,000 रुपये आलं तर सोडायचं. 60 आलं सोडाय. हां. बरं दाताला जुळले का? संपली आता. संपले. तर मित्रांनो दाताला जुळलेली गाय जर कोणाला लागली तर आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत. तर त्याच्यावर संपर्क साधून ही गाय घेऊ शकताय. कुठल्या ब्रीडचा आहे मामा? हे F1 मध्ये मूर्ती. या फोनमध्ये गाय. हां. बरं आता ह्याला कुठलं सिमेंट भरवले काय सांगता येईल का? नाही सिमेंट 7च बरोबर. साधं भरवले काय? बरोबर. तर मामा आपलं गाव आणि नाव आणि आपलं मोबाईल नंबर सांगा. मी मसवड बाटकीच आहे. बरं लक्ष्मण खंडू शिर्के. बरं मोबाईल नंबर सांगता येईल का? 9975 190 416. ठीक आहे. तर मित्रांनो आत्ता सांगितलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी गाय लागली तर घेऊ शकता. शेतकरी आहे का मामा? शेतकरी. बरं कसं काय का आणले विकायला गाय मग? काय नाही आपली अडचणीमुळे आपली घर घरगुती. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. चल धन्यवाद मामा. हो.